अजिंठा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, बेपत्ता महिलेचा अवघ्या 4 तासात शोध. बातमी सिल्लोड येथून. सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथील नंदाबाई पांडुरंग घुसळे या 30 नोव्हेंबर रोजी शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केलेल्या शोधाशोधीनंतर त्या न आढळल्याने त्यांच्या पुत्राने विकास पांडुरंग घुसळे वय 24 वर्ष यांनी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी तात्काळ पथक तयार करून पोलीस अंमलदार विजय पवार आणि पोलीस नाईक जमील तडवी यांना घटनास्थळी रवाना केले. वाघेरा शिवार हा दाट जंगल परिसर असल्याने गावकऱ्यांमध्ये विविध शंका व्यक्त होत होत्या. काहींनी बिबट्याच्या हल्ल्याची भीती तर काहींनी विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवली. घटनास्थळी पाहणी करून ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. पथके तयार करून विविध दिशांनी शोधकार्य सुरू करण्यात आले. स्वतः पोलीस अंमलदार व कर्मचारी जंगलात उतरून शोध घेत होते. सुमारे 4 ते 5 किलोमीटर दूर नाटवी शिवारात दुपारी 3:30 वाजता शोध मोहिमेचे यश मिळाले. नंदाबाई घुसळे या एका झाडाखाली व्याकुळ अवस्थेत सापडल्या. त्यांना पाहताच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त आणि तत्पर प्रयत्नांमुळे त्यांचे प्राण वाचले. नंदाबाई थकलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना तात्काळ गावात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून मिसिंगची नोंद फाईल करण्यात आली. ही कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय पवार व पोलीस नाईक जमील तडवी यांनी यशस्वीपणे पार पाडली. वाघेरा ग्रामस्थांनी पोलिसांचे मनपूर्वक कौतुक केले असून गावात समाधानाचे वातावरण आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड सिल्लोड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर.